students, see, we are learning your topic space mission from Science and Technology Part 1 textbook. This is the topic number 10. पहा, आपण तुमचा 10th स्टँडर्डचा स्पेस मिशन हा टॉपिक बघतोय. In previous video lecture we have seen about the information about satellite launch vehicle. हा पॉइंट आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. पहा, सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, व्हॉट इज द ॲक्च्युअल पर्पज ऑफ सॅटेलाइट लॉन्च व्हेकल? सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आर यूज्ड or are used to satellite in their specific orbit. ओके, सॅटेलाइटला त्यांच्या स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये लॉन्च करण्यासाठी काय वापरले जातात? तर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल वापरले जातात. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सॅटेलाइट लॉन्च व्हेकल याचं जे फंक्शन असतं, द फंक्शन ऑफ सॅटेलाइट लॉन्च व्हेकल इज टोटली बेस्ड ऑन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. अँड द न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन इज ऑल अबाउट दी ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स. ओके, ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्स याच्या बाबतीत जो आहे तेच त्याच्यावरतीच बेस्ड सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचं काय चालतं? फंक्शन चालतं. इन सॅटेलाइट लॉन्च व्हेकल ए स्पेशल टाईप ऑफ फ्युएल इज यूज्ड. पहा, सॅटेलाइट लॉन्च व्हेकलमध्ये एक स्पेशल टाईपचं फ्युएल यूज केलं जातं. अँड बाय द यूज ऑफ दॅट फ्युएल, वेन द फ्युएल इज बर्न, the combustion takes place, and by the combustion a high temperature of energy is produced, and temperature, because of high temperature the gas is expanded. ओके, ते काय होतं, तिचं एक्सपान्शन होतं आणि एक्सपान्शन झाल्याबरोबर काय होतं, ते तिथून बाहेर पडतं. तिथे एक थ्रस्ट असतो सॅटेलाइट लॉन्च व्हेकलच्या वरती आणि तो थ्रस्ट काय करतो, लगेच ॲक्ट ऑन अ सॅटेलाइट और ॲक्ट ऑन अ व्हेकल, त्याच्यावरती ॲक्ट होतो. हे जे काही आहे दिस इज नोन ॲज न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, विच इज ऑल अबाउट दी ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स. पहा, आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये सॅटेलाइट लॉन्च व्हेकल याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. आणि त्या सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचे ऑलमोस्ट जे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असतात हे ऑलमोस्ट 2 स्टेजेसचे असतात. ओके, कशासाठी? तर बिकॉज ऑफ दी वेट कसं होतं, हाय होतं. हे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल 2 स्टेजेसचे असतात. 1 स्टेजमध्ये सॉलिड तिथं असतं, सॉलिड फ्युएल असतं. सेकंड स्टेजमध्ये लिक्विड फ्युएल असतं. अगेन थर्ड स्टेजमध्ये सॉलिड फ्युएल असतं. अगेन फोर्थ स्टेजमध्ये परत तिथं लिक्विड फ्युएल असतं. आणि ते 1 बाय 1 करत करत ते कसं यूज केलं जातं हे सगळं आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आपण या टॉपिकमध्ये सगळं स्पेस मिशनबद्दल अभ्यास करत आहोत. ऑल ऑफ यू नो दॅट दी पर्सन हू आर रिलेटेड विथ दी स्पेस मिशन, कल्पना चावला, देन सुनीता विलियम्स, देन राकेश शर्मा, दीज ऑल पर्सन्स आर कुठं गेले, ते अंतराळात गेले. त्यामुळं हे कशाशी रिलेटेड आहेत? स्पेस मिशनशी रिलेटेड पर्सन्स आहेत. ओके, आत्तापर्यंत आपण तुमच्या या टॉपिकमध्ये जे 3 पॉईंट्स पाहिलेले होते हे कंप्लीट केलेले आहेत. सॉरी, जे आत्तापर्यंतचे सगळे पॉईंट होते ते कंप्लीट केलेले आहेत. आता एकच पॉईंट राहिलेला आहे, व्हेरी सॉरी, तो म्हणजे स्पेस मिशन अवे फ्रॉम अर्थ. आता स्पेस मिशन अवे फ्रॉम अर्थ ते बघण्याआधी आपल्याला एक पॉईंट बघायचा आहे. तो पॉईंट असा आहे, व्हॉट आर दी युजेस अँड ॲप्लिकेशन्स ऑफ स्पेस मिशन अँड व्हॉट आर दी युजेस ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट. आता सॅटेलाइट लॉन्च व्हेकल याच्यामध्ये देखील काय केले जातात? आर्टिफिशियल सॅटेलाइट लॉन्च केले जातात. सी, देअर आर मेनली 2 टाइप्स ऑफ सॅटेलाइट. ऑल ऑफ यू नो दॅट द फर्स्ट वन इज दी natural satellite and the second one is the artificial satellite. ओके, जे नॅचरल असतात, नॅचरल ॲस्ट्रॉनॉमिकल जे सॅटेलाइट असतात त्यांना नॅचरल सॅटेलाइट असं म्हटलं जातं. तर जे सॅटेलाइट मॅनमेड असतात त्यांना आर्टिफिशियल सॅटेलाइट असं म्हटलं जातं, विच वी हॅव ऑलरेडी स्टडीड इन प्रीवियस व्हिडिओ लेक्चर्स. पहा, आता हे जे आर्टिफिशियल सॅटेलाइट आहेत याचा उपयोग काय असतो? तर आपण वेगवेगळ्या टाईपचे सॅटेलाइट्स पाहिले. ओके, देअर आर 6 टाइप्स ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ सॅटेलाइट. वेदर सॅटेलाइट, कम्युनिकेशन सॅटेलाइट, नेव्हिगेशनल सॅटेलाइट, ब्रॉडकास्टिंग सॅटेलाइट्स, मिलिटरी सॅटेलाइट अँड द लास्ट वन दी अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. आता या प्रत्येक सॅटेलाइटचा
पर्पज किंवा प्रत्येक सॅटेलाईटचं फंक्शन हे काय असतं, वेगवेगळं असतं आणि ते फंक्शन कशा पद्धतीचं असतं हे आपण पाहिलेलं आहे. आता आपला पॉईंट काय आहे, ॲप्लिकेशन्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाईट अँड युजेस ऑफ स्पेस मिशन आणि किंवा ॲप्लिकेशन्स ऑफ स्पेस मिशन हे कशासाठी यूजफुल असतात, हे कशासाठी वापरले जातात हे आपल्याला पाहायचं आहे. पहा, आर्टिफिशियल सॅटेलाईटचे मी तुम्हाला आत्ता टाईप सांगितले. आता त्याचे ॲप्लिकेशन्स तसे आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत, पण ते आत्ता इथं परत एकदा आलं आहे, सो आपण तो पॉईंट इथं घेणार आहे. सी व्हॉट इज द पॉईंट, ॲप्लिकेशन्स ऑफ artificial satellite and applications of space mission. See the point number 1, what is the first application of artificial satellite. तुम्हाला आधी मी लिहून दाखवते आणि नंतर समजून सांगते. आर्टिफिशियल सॅटेलाइट आर बीइंग युज्ड फॉर मेकिंग अवर लाईफ मोर अँड मोर एनरिच्ड. पहा, इथं मी एक पॉईंट लिहिणार आहे. आर्टिफिशियल सॅटेलाइट आर बीइंग युज्ड फॉर making our life more and more enriched. पहा, आर्टिफिशियल सॅटेलाईटमुळं काय होतं, हे कशासाठी यूजफुल असतात, फॉर मेकिंग अवर लाईफ मोर अँड मोर एनरिच. आता एनरिच म्हणजे त्या अर्थानं शब्द नाही घ्यायचा. एनरिच म्हणजे काय ते श्रीमंत बनवतात का, तर नो. पहा, बिकॉज ऑफ सॅटेलाइट काय झालेलं आहे, वर्ल्ड बिकम ए ग्लोबल विलेज. बिकॉज ऑफ दिस सॅटेलाइट, आर्टिफिशियल सॅटेलाइट, बिकॉज ऑफ दी टेक्नॉलॉजी, डेव्हलपमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, द वर्ल्ड बिकम अ ग्लोबल विलेज. ते काय झालेलं आहे, एकदम वैश्विक खेडं झालेलं आहे आणि ते एकमेकांच्या जवळ आलेलं आहे. काय होतं पहा, आपल्याला कुठलीही माहिती हवी असेल तर आपल्याला विदिन अ सेकंड कळते. कशामुळं, तर इंटरनेटमुळं. सो फॉर मेकिंग अवर लाईफ मोर अँड मोर एनरिच. एनरिच इन द सेन्स, एनरिच म्हणजे काय म्हणायचं, फॉर मेकिंग अवर लाईफ व्हेरी इझी. पहा, कोणतीही गोष्ट आपल्याला विदिन अ सेकंड ऑन अवर फिंगरटिप लगेच आपल्याला अवेलेबल आहे. कशामुळं, तर इंटरनेटमुळं. असा याचा यूज आहे. द सेकंड यूज ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट इज, आर्टिफिशियल सॅटेलाइट कॅन गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस ऑब्जेक्ट इन द युनिवर्स. पहा, आर्टिफिशियल सॅटेलाइटमुळं काय होतं, can gather information about various objects in the universe. जेव्हा असे आर्टिफिशियल सॅटेलाइट कुठं लॉन्च केले जातात, युनिवर्समध्ये, तेव्हा काय होतं, आपल्याला युनिवर्समध्ये असणारे जे काही इन्फॉर्मेशन आहे, जे काही वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत, मग मून असेल, स्टार असेल, आणखीन ॲस्ट्रॉइड्स असतील, मेटोरॉइड्स असतील, कॉमेट्स असतील, ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला कशामुळे कळते, तर आर्टिफिशियल सॅटेलाइटमुळे कळते. आर्टिफिशियल सॅटेलाइटमुळे याची माहिती कळाल्यामुळे काय होतं, आपण त्याचा स्टडी आणखीन जास्त चांगल्या पद्धतीनं करू शकतो. द नंबर थर्ड वन ॲप्लिकेशन इज the space mission and artificial satellite are used to gain knowledge about the universe. Space mission are used to gain knowledge about the युनिवर्स. आपल्याला काय होतं, स्पेस मिशनमुळं जे काही युनिवर्सबद्दल नॉलेज आहे ते जास्तीत जास्त वाढवण्यासाठी मदत होते. वेगवेगळ्या स्पेस मिशनमुळे वेगवेगळ्या काय होतात, तिथं सॅटेलाइट लॉन्च करून आपल्याला तिथली काय होते, माहिती मिळते. द नेक्स्ट ॲप्लिकेशन इज स्पेसक्राफ्ट आर
sent to the nearby object in the solar system to observe them for more closely. It helps in the evolution of solar system. See, स्पेसक्राफ्ट जे असतात त्याच्यामुळे काय होते हो, आपल्याला सोलार सिस्टीमचा एकदम जवळून एकदम क्लोजली स्टडी करता येतो. स्पेसक्राफ्ट आर सेंट टू द नियरबाय ऑब्जेक्ट in the solar system to observe them very closely. Due to this काय होतं पहा, it helps into evolution of solar system. सी, हे काय आहे तर वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. आता जेव्हा आपण एखादं सॅटेलाइट लॉन्च व्हेकल लॉन्च करतो किंवा ते लॉन्च करण्यासाठी काय करावं लागतं, त्याला पृथ्वीच्या इट एस्केप फ्रॉम दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फ्रॉम दिस इक्वेशन याच्यावरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो तर एस्केप वेलॉसिटी. सो द एस्केप वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी कशी असली पाहिजे, त्याची इनिशियल वेलॉसिटी मस्ट बी हाय देन द एस्केप वेलॉसिटी. आणि ह्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो विच वी हॅव ऑलरेडी स्टडीड इन द टॉपिक ग्रॅव्हिटी. ओके, ग्रॅव्हिटी हा जो टॉपिक आपण पाहिला त्याच्यामध्ये एस्केप वेलॉसिटीचा आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. एस्केप वेलॉसिटी इज इक्वल टू व्ही एस्केप इज इक्वल टू, फक्त फॉर्म्युला लक्षात घ्या, अंडर रूट ऑफ 2 कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R. सी, एस्केप वेलॉसिटी, एखादं यान जर का त्याच्या सुरुवातीच्या इनिशियल वेलॉसिटीपासून एस्केप करून आपल्याला जर का अंतराळात पाठवायचं असेल, स्पेसमध्ये पाठवायचं असेल, तर त्याची असणारी मिनिमम जी काही वेलॉसिटी आहे ही किती असावी लागते किंवा मिनिमम स्पीड किती असावं लागतं हे या फॉर्म्युल्यावरून कॅल्क्युलेट करता येतं. कशावरून, द एस्केप वेलॉसिटी. सो द एस्केप वेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 into G into M upon R. See, in which G means what? G means gravitational constant, M means mass, okay, mass of a satellite, R is the radius of satellite for earth, जे काही असेल ते. सो पहा आपण इथे लिहूयात पहिल्यांदा G is equal to gravitational constant which is equal to किती असतो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट 6.67 into 10 raised to minus of 11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg/kg square. Okay. G stands for gravitational constant. What is the M? M is the mass of satellite for earth. Okay. आणि ते मास किती असतो 6 into 10 raised to 24 kg. ओके, मास कशामध्ये मोजतात, किलोग्राम्समध्ये. सी, आफ्टर दॅट आर रेडियस ऑफ सॅटेलाइट फॉर अर्थ, ती किती असते हो तर 6.24 into 10 raised to 6 मीटर. ओके, एवढी काय असते रेडियस असते. नाव बाय पुटिंग दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन, द इक्वेशन बिकम और द एस्केप वेलॉसिटी इज इक्वल टू किती येणार पहा 2 into 6.67 into 10 raised to minus of 11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg स्क्वेअर. आपण युनिट नको लिहूयात, इंटू 6 into 10 raised to 24 into 6.24 into 10 raised to 6 मीटर. हे जर का आपण सगळं कॅल्क्युलेट केलं तर एस्केप वेलॉसिटी
V escape is equal to 11.18 into 10⁻³ मीटर पर सेकंद एवढं येतं. म्हणजे कुठल्याही सॅटेलाईटला त्याच्या इनिशियल वेलॉसिटीपासून एस्केप करून स्पेसमध्ये जाण्यासाठी लागणारी जी वेलॉसिटी असते ती मिनिमम वेलॉसिटी जी असते ही किती असते, तर ती 11.18. आता 11.18 आहे म्हटल्यानंतर ते किती येणार आहे, 18 म्हणजे अबोव 15 आलं. जेव्हा अबोव 15 येतं तेव्हा अप्रॉक्सिमेटली आपण 2 घेतो. म्हणजेच व्ही एस्केप इज इक्वल टू, आपण इथे लिहूयात, एस्केप वेलॉसिटी इज इक्वल टू 11.2. इथं 10⁻³ मीटर पर सेकंद आहे ना, सो 10⁻³ आपण जर का घालवलं तर ते किती येणार आहे, किलोमीटर पर सेकंड. एवढी मिनिमम वेलॉसिटी लागते टू एस्केप एनी सॅटेलाइट फ्रॉम इट्स इनिशियल स्टेज. ओके, अशा पद्धतीने हे इक्वेशन आहे. इक्वेशनवरती बेस तुम्हाला न्यूमेरिकल विचारली जातील, तर हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. आता या टॉपिकमधला एकच पॉईंट राहिलेला आहे, तो म्हणजे काय हो, तर स्पेस मिशन अवे फ्रॉम दी अर्थ. आणि इट्स व्हेरी इझी वन. देर आर मेनली 3 स्पेस मिशन्स विच इज अवे फ्रॉम दी अर्थ. दॅट वन इज नथिंग बट दी मून मिशन, मार्स मिशन, अँड द थर्ड वन इज दी अदर प्लॅनेट्स मिशन. आणि त्यानंतर एक पॉईंट आहे इंडिया अँड सॅटेलाइट टेक्नॉलॉजी, अँड द लास्ट वन इज दी हे लास्ट पॉईंट आहे वेस्ट मॅनेजमेंट इन अ स्पेस. स्पेसमधलं वेस्ट मॅनेजमेंट कसं केलं जातं असे ते 2-3 पॉईंट्स आहेत, अँड विच इज व्हेरी इझी वन. इन दिस व्हिडिओ लेक्चर वी हॅव डिस्कस अबाउट व्हॉट आर द डिफरंट ॲप्लिकेशन्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट अँड स्पेस मिशन, अँड द वन इक्वेशन फॉर एस्केप वेलॉसिटी टू एस्केप एनी सॅटेलाइट फ्रॉम इट्स इनिशियल स्टेट. मिनिमम वेलॉसिटी किती लागते हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काढलेलं आहे. नाऊ वी विल स्टॉप हिअर.